नमस्कार. आपण ऐकत आहात अत्तरकुपी, आठवणी, अनुभव आणि भावनांचा सुगंध. बहिणाबाई चौधरी या खानदेशातील एक प्रसिद्ध आणि निरक्षर कवयित्री होत्या, ज्यांनी शेती आणि घरकाम करताना आपल्या बोलीभाषेतून म्हणजेच अहिराणी भाषेत निसर्गावर आणि ग्रामीण जीवनावर आधारित अर्थपूर्ण ओव्या आणि कविता रचलेल्या आहेत. त्या त्यांच्या मुलाने लिहून घेतल्या आणि त्यांचे साहित्य मराठी साहित्यात अजरामर झाले. त्यांच्या कविता साध्या पण खोल अर्थाच्या आहेत. त्यातीलच एक कविता मी सादर करत आहे. कवितेचं नाव आहे मी कोण. मनुष्याच्या मीपणाच्या गर्वावर भाष्य करणारी अर्थपूर्ण कविता आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अरे मी कोण मी कोण, आला मानसाले ताठा. अरे मी कोण, आला मानसाले ताठा. सरव्या दुनियात आहे माझ्याहून कोण मोठा. सरव्या दुनियेत आहे माझ्याहून कोण मोठा. अरे मी कोण, बोले भुकेल मी पण. अरे मी कोण, बोले भुकेल मी पण. तवा तोंडातला घास म्हणे तू कोण. तवा तोंडातला घास म्हणे तू कोण. अरे मी कोण, जवा लागली तहान. अरे मी कोण, जवा लागली तहान. तवा पाण्याचा घुटका म्हणे तू कोण. तवा पाण्याचा घुटका म्हणे तू कोण. अरे मी कोण, लागे ठसका जोरात. अरे मी कोण, लागे ठसका जोरात. तवा घशातला सास म्हणे तू कोण. तवा घशातला सास म्हणे तू कोण. अरे मी कोण, माझ्या मुखी हरिनाम. अरे मी कोण, माझ्या मुखी हरिनाम. तुझ्या जिभेले इचार मधी बोले आत्माराम. तुझ्या जिभेले इचार मधी बोले आत्माराम. सर्व्या दुनियेचा राजा म्हणे तू कोण. सर्व्या दुनियेचा राजा म्हणे तू कोण. अशा त्याच्या मीपणाले मसणात सिंहासन. अशा त्याच्या मीपणाले मसणात सिंहासन. अरे मी कोण, मीपणाची मरी माय. अरे मी कोण, मीपणाची मरी माय. देखाईची कशी तरा स्वतःलेच खाय. देखाईची कशी तरा स्वतःलेच खाय. देखाईची कशी तरा स्वतःलेच खाय.